नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीकेचे प्लस करंट अफेअर आणि सोबतच मराठी व्याकरणचे असे टोटल 47 प्रश्न या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर चला तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा। तर बघा, ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर पहिला। या ठिकाणी ICC T20 विश्वचषक 2024चा अंतिम सामना कोणत्या दोन देशादरम्यान झालेला होता। जो T20चा क्रिकेटचा जो T20 वर्ल्ड कप होता 2024चा, त्यातला जो अंतिम सामना आहे तर तो कोणकोणत्या दोन देशादरम्यान झालेला होता, तर तो झाला होता भारत आणि साऊथ आफ्रिका या दोन देशादरम्यान झालेला होता ICC T20 क्रिकेटचा सामना। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे, भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली। तर बघा, भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर विक्रम मिस्री हे जे आहे हे भारताचे नवीन परराष्ट्र सचिव बनले आहेत। कोण रे? विक्रम मिस्री। लक्षात ठेवायचे, परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट अति महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा। येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये रिपीट होण्याची जास्त शक्यता आहे। त्याचबरोबर हा पण प्रश्न करंटचा आहे, जे की तुमची आगामी TCS ना कोणती पण एक्झाम घेऊ त्यामध्ये पण हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, समोरचा प्रश्न क्रमांक 3 नंबरचा, प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया। बघा, प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे। प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहे, तर ते बनलेले आहे कपिल देव। कोण रे? कपिल देव हे अध्यक्ष बनलेले आहे गोल्फ टूर ऑफ इंडियाची। लक्षात ठेवायचे, IMP प्रश्न आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 नंबरचा बघा, महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक, बघा 2 शतक म्हणजे एका सामन्यामध्ये द्विशतक म्हणजे किती रे? 200 रन करण्याचा विक्रम कोणी केलेला आहे। महिला कसोटीमध्ये विचारलेला आहे, तर याचं बरोबर उत्तर होणार आहे शेफाली वर्मा। शेफाली वर्मा ही जी खेळाडू आहे हिनं द्विशतक पटकावलेला आहे कसोटी क्रिकेटच्या सामन्यामध्ये। कोण रे? शेफाली वर्मा यांनी। त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो। बघा, राष्ट्रीय सांख्यिकी जो दिवस आहे तो 29 जून रोजी साजरा केला जातो। केव्हा रे? 29 जून रोजी सांख्यिकी दिवस साजरा केला जातो। 21 जून रोजी काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणता दिवस आहे, तर 21 जून रोजी योगा दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 नंबरचा बघा तुमच्यासमोर, दूरदर्शन या उपकरणाचा शोध कोणी लावला। IMP प्रश्न लक्षात ठेवायचा आहे। तर बघा, दूरदर्शन या उपकरणाचा शोध कोणी लावलेला आहे, तर दूरदर्शन या उपकरणाचा शोध लावलेला आहे JH बेयर्ड यांनी। कोणी रे? JH बेयर्ड यांनी लावलेला आहे दूरदर्शन या उपकरणाचा शोध। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 नंबरचा बघा तुमच्यासमोर आहे, या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, ज्या पदार्थातून विद्युत प्रभाव, बघा विज्ञानाचा प्रश्न आहे, ज्या पदार्थातून विद्युत प्रभार एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सहज प्रवाहित होतो त्यास रिकामी जागा असे म्हणतात। का म्हणतात रे? एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे करंट वाहते तर त्या प्रोसेसला काय म्हणतात? वाहक म्हणतात आपण, वाहक। लक्षात ठेवायचं आहे, ज्या पदार्थातून विद्युत प्रभार एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सहज प्रवाहित होतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात वाहक असे म्हणतात त्यांना। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक तुमच्यासमोर 8 नंबरचा, कार्बन मोनॉक्साईडचे जे आहे ते रासायनिक रेणुसूत्र काय? कार्बन मोनॉक्साईड। लक्षात ठेवायचं आहे, तर कार्बन मोनॉक्साईडचं जे रासायनिक सूत्र आहे ते आहे CO। फक्त काय रे? CO। बघा, कार्बन मोनो म्हणजे किती रे? मोनो म्हणजे 1। लक्षात ठेवायचं आहे, मोनो म्हणजे 1, मोनॉक्साईड म्हणजे 1 आणि कार्बन डाय म्हणजे किती रे? डाय म्हणजे 2। डाय म्हणजे 2। लक्षात ठेवायचे, मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2। या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं आहे CO2, त्यानंतर कार्बन मोनॉक्साईडचं आहे CO, बरोबर। त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे, जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। तर जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे, तर जीवनसत्वाचा जो शोध आहे तो लावलेला आहे फुंक यांनी। कोणी रे? फुंक या शास्त्रज्ञांनी व्हिटॅमिनचा शोध लावलेला आहे। तर बघा, व्हिटॅमिनचे आपण थोडक्यात रासायनिक नाव बघू। व्हिटॅमिन Aचं रासायनिक नाव काय रे? रेटिनॉल। व्हिटॅमिन Bचं रायबोफ्लोविन। व्हिटॅमिन Cचं सांगा मला? ॲस्कॉर्बिक ॲसिड। व्हिटॅमिन D कॅल्सिफेरॉल। व्हिटॅमिन E टोकोफेरॉल। लक्षात ठेवायचं आहे, व्हिटॅमिन B2 B7चं बायोटिन। व्हिटॅमिन B2चं मला सायंटिफिक नाव सांगा, आणि B6चं पायरोडिन। व्हिटॅमिन B6चं सायंटिफिक नाव आहे पायरोडॉक्झिन। मग व्हिटॅमिनचा शोध कोण लावलेला आहे रे? तर जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे फुंक या शास्त्रज्ञांनी। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 10 नंबरचा, या ठिकाणी जे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडे रिकामी जागा जिल्ह्याच्या सीमेत सातपुडा पर्वतरांगाचा प्रवेश झालेला आहे। जे महाराष्ट्रात
महाराष्ट्रातील उत्तरेकडचा जिल्हा आहे, तर कोणत्या जिल्ह्याला जी सातपुडा रांगेचा स्पर्श झालेला आहे, तर त्या जिल्ह्याचं नाव आहे नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्याला कशाची रे? सातपुडा रांगेचा स्पर्श झालेला आहे नंदुरबार जिल्ह्याला. लक्षात ठेवायचं आहे. IMP प्रश्न आहे. उत्तरेकडील जिल्हा आहे सर्वात नंदुरबार, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. 11 नंबरच्या प्रश्नामध्ये चिपळूण हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? चिपळूण हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे रे? तर चिपळूण हे जे शहर आहे हे वशिष्ठी या नदीकाठी वसलेले आहे. चिपळूण शहर कोणत्या नदीकाठी? वशिष्ठी. त्यानंतर सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तापी. कोणत्या नदीच्या काठी रे? तापी. त्याचबरोबर जे आपलं कोणतं शहर? अयोध्या. अयोध्या शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ते आहे कोणत्या नदीच्या काठी आहे रे? तर अयोध्या आहे शरयू नदीच्या काठी. लक्षात ठेवायचे आहे. शरयू नदीच्या काठी अयोध्या. यमुना नदीच्या काठी कोणतं शहर आहे? तर यमुना नदीच्या काठी दिल्ली हे शहर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 12 नंबरचा. तानसा जलाशयाच्या प्रकल्पास कोणाचे नाव देण्यात आलेले? तानसा जो जलाशयाचा प्रकल्प आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तानसा जलाशय प्रकल्प हा ओळखला जातो जगन्नाथ शंकर शेठ सागर. कोण रे? जगन्नाथ शंकर शेठ सागर यांच्या नावाने तानसा जलाशय ओळखला जातो. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पनवेल मंगळूर या नवीन राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक कोणता आहे? बघा, पनवेलपासून ते मंगळूरपर्यंत हा जो नवीन राष्ट्रीय महामार्ग आहे तर तो कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? तर तो आहे MH किती रे? MH 66. MH 66 हा कोणता महामार्ग आहे मग? पनवेलपासून ते मंगळूरपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी 14 नंबरचा प्रश्न. संत दामाजी पंतांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी संत दामाजी पंत आहे तर त्यांचं तुम्हाला जन्मगाव सांगायचं आहे. तर त्यांचं जन्मगाव कोणतं आहे रे? मंगळवेढा हे यांचं जन्मगाव आहे. कोणाचं रे? जे संत आहे आपले संत दामाजी पंतांचे जन्मगाव कोणते? मंगळवेढा हे आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की रिकाम जागा या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच आणि ऑरेंज सिटी पण म्हणतात. कोणतं शहर आहे भारतातलं ज्याला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर ऑरेंज सिटी पण म्हणतात? तर नागपूर शहराला काय म्हणतात रे? टायगर कॅपिटल्स आणि म्हणजे इंडियाचं टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आणि ऑरेंज सिटीसुद्धा ही पण ओळख आहे ह्याची रे नागपूर शहराची. त्याचबरोबर नागपूर हे जे शहर आहे हे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे रे? तर ते वसलेलं आहे नाग या नदीकाठी. कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? नाग या नदीकाठी वसलेलं आहे नागपूर शहर. त्यानंतर नरवीर उमाजी नाईक यांच्यासोबत बघा, नरवीर उमाजी नाईक यांच्यासोबत 3 फेब्रुवारी 1832 रोजी 3 फेब्रुवारी 1832 रोजी पुण्यातील खळबळआळी बघा पुण्यातील खळबळआळी येथे खालीलपैकी कोणाला फाशी देण्यात आलेली होती? बघा या ठिकाणी उमाजी नाईकाला फाशी देण्यात आलेली होती 3 फेब्रुवारी 1832 रोजी. त्यांच्याबरोबर डबल एका जणाला फाशी देण्यात आलेली होती. तर कोणाला फाशी देण्यात आलेली होती? त्यांच्यासोबत बापू सोळकर. कोण रे? बापू सोळकर यांनासुद्धा फाशी देण्यात आलेली होती नरवीर उमाजी नाईक यांच्यासोबत. लक्षात ठेवायचं आहे. या थोर क्रांतिकारांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे. कोणी रे? उमाजी नाईक, उमाजी नाईक आणि बापू सोळकर यांना 3 फेब्रुवारी 1832 रोजी पुण्याजवळील जे खळबळआळी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी या दोघांना फाशी देण्यात आलेली होती. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न बघा. सेनापती पांडुरंग महादेव बापट. बघा सेनापती बापटचं पूर्ण नाव काय रे? सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी रिकाम जागा या शहरात जाऊन बॉम्ब विद्या शिकून घेतली होती. सेनापती बापट यांनी कोणत्या शहरात जाऊन रे बॉम्बची विद्या शिकली होती? तर पॅरिस या शहरात गेले ते फ्रान्समध्ये. तर ह्या शहरात जाऊन त्यांनी काय केलं तर रे बॉम्ब बनवण्याची विधी त्या ठिकाणाहून शिकून आले ते भारतात. तर सेनापती बापट यांचं पूर्ण नाव काय रे? सेनापती पांडुरंग महादेव बापट. ते कोणत्या शहरातून बॉम्बची विद्या शिकून आले ते? तर ते पॅरिस या शहरातून बॉम्बची विद्या शिकून आले होते. त्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे. 1942 बघा 1942च्या भारत छोडो आंदोलनात काँग्रेस रेडिओ हे गुप्त रेडिओ स्टेशन सुरू करून आंदोलनाच्या बातम्या प्रसारित कराव्यात. कोणाचा खालीलपैकी सहभाग नव्हता? बघा या ठिकाणी सहभाग द्यायला कोणाचा सहभाग होता याच्यात बातम्या प्रसारित करण्याचा? या ठिकाणी एक खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता. जे 1942 रोजी भारत छोडो आंदोलनात काँग्रेस रेडिओचे हे गुप्त एक रेडिओ स्टेशन स्टार्ट केलेले होते. ह्या ज्या रेडिओ स्टेशनमध्ये खालीलपैकी 3 जणांचा समावेश होता आणि त्यातली 1 जणांचा समावेश नव्हता. तर नानासाहेबजी
कुंटिया यांचा समावेश नव्हता. याच्यामध्ये उषा मेहता यांचा समावेश होता. त्याचबरोबर विठ्ठलदास जिव्हेरी, बघा विठ्ठलदास जिव्हेरी यांचासुद्धा समावेश होता आणि चंद्रकांत जिव्हेरी यांचासुद्धा समावेश होता. कोणाकोणाचा? उषा मेहता, नंतर विठ्ठलदास जिव्हेरी आणि चंद्रकांत जिव्हेरी यांचा समावेश होता. कोणाचा नव्हता? नानासाहेब कुठे यांचा समावेश नव्हता काँग्रेस रेडिओ गुप्त रेडिओ स्टेशन सुरू करण्याच्या आंदोलनामध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा, थोडं झूम करतो मी, व्यवस्थित दिसेल. ओके, एवढं झूम होतं ते. बघा ह्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शैक्षणिक कार्य करताना आदिवासींच्या मुलींसाठी खालीलपैकी कोणी अंगणवाड्या सुरू केल्या होत्या? बघा ठाणे जिल्ह्यातील जे कोसबाड गाव आहे ह्या ठिकाणी शैक्षणिक कार्य करत असताना आदिवासींच्या मुलांसाठी अंगणवाड्या कोणी सुरू केल्या होत्या रे? कोणत्या समाजसुधारकांनी सुरू केल्या होत्या? तर अनुताई वाघ यांनी या ठिकाणी काय रे आदिवासींसाठी काय केलं होतं? अंगणवाड्या सुरू केल्या होत्या. अंगणवाडी शाळा या ठिकाणी अनुताई वाघ यांनी सुरू केली होती. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती? सर्वांना माहीत असेल महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. तर ती केव्हा केली होती? 1873 साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आणि पहिली शाळा कोणी सुरू केली होती मुलींची? ती पण यांनीच सुरू केली होती. कोणी? महात्मा ज्योतिराव फुले यांनी. त्यानंतर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 20 नंबरचा, सिडनेहॅम, बघा सिडनेहॅम कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय शिकवत होते. बघा सिडनेहॅम जे कॉलेज होतं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणता विषय शिकवत होते रे? तर ते कोणता? इकॉनॉमिक्स हा विषय शिकवत होते. कोणता? अर्थशास्त्र हा विषय शिकवत होते डॉक्टर बाबासाहेब. विचारू शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्र हा विषय कोणत्या कॉलेजमध्ये शिकवलेला आहे? सिडनेहॅम हे जे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट शिकवलेला आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी 22 नंबरचा प्रश्न बघा, थोडं स्लो घेते आहे जेणेकरून तुमच्या लक्षात व्यवस्थित बसेल, त्यामुळे थोडं कसं आरामशीरच चालू दे आपलं जे आहे ते. त्यानंतर राज्य विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह कोणते असते? बघा राज्याचं जे विधिमंडळ असतं त्याचं जे कनिष्ठ सभागृह राहतं तर ते कनिष्ठ सभागृह कोणतं असतं रे? ते राहतं विधानसभा हे जे राहतं काय रे राज्य विधिमंडळाचं जे कनिष्ठ सभागृह राहतं ते कोणतं राहतं रे? विधानसभा राहतं. आणि जे वरिष्ठ सभागृह राहतं राज्य विधिमंडळाचं ते कोणतं राहतं रे? ते राहतं विधान परिषद. लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर विचारलं जर भारत सरकारचं विचारलं तर सभागृह कनिष्ठ कोणतं राहतं? तर कनिष्ठ राहतं लोकसभा आणि जे वरिष्ठ राहतं ते काय राहतं रे? राज्यसभा. कोणतं रे? राज्यसभा. हे पण लक्षात ठेवा, दोन्ही इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी राज्याचं विचारलं तर कनिष्ठ राहतं विधानसभा, वरिष्ठ राहतं विधान परिषद. केंद्रातलं विचारलं तर वरिष्ठ राहतं राज्यसभा, कनिष्ठ राहतं लोकसभा. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे तुमच्यासमोर 23 नंबरचा, राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या सुरुवातीला खालीलपैकी कोणती सन्माननीय व्यक्ती अभिभाषण करतात? बघा राज्य विधिमंडळाचं जे अधिवेशन सुरू होतं तर कोणती व्यक्ती जी आहे ती सन्माननीय म्हणजे त्यांच्या अभिभाषणानुसार त्याच्यानंतर राज्य विधिमंडळाची जी अधिवेशन आहे त्याला सुरुवात होते. अगोदर ते सर्वात प्रथम भाषण करतात. तर कोण करतात तर सर्वात प्रथम भाषण? तर ते करतात राज्यपाल. राज्य विधिमंडळामध्ये अधिवेशन सुरू करण्याच्या पूर्वी राज्यपाल भाषण करतात. त्यानंतरच जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाला सुरुवात होते. त्यानंतर नेक्स्ट बघा तुमच्यासमोर प्रश्न आहे 24 नंबरचा, पंडित शिवकुमार शर्मा. बघा पंडित शिवकुमार शर्मा हे नाव कोणत्या वाद्याशी निगडीत आहे? पंडित शिवकुमार शर्मा यांचं कोणतं वाद्य आहे रे? त्या वाद्याशी ते संबंधित आहे. तर संतूर हे जे वाद्य आहे या वाद्याशी संबंधित आहे. कोण रे? पंडित शिवकुमार शर्मा संतूर वाद्याशी संबंधित आहे. लक्षात ठेवायचे, परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. संतूर वाद्याशी कोण संबंधित असं विचारू शकते. 4 ऑप्शन त्या ठिकाणी येऊ शकतं. त्यातलंच एक बरोबर उत्तर राहील तुमचं. पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? संतूर या वाद्याशी संबंधित आहे. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न बघा, सीमा सुरक्षा दल BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्सचे जे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणतात या फोर्सला, जे की BSFचं मुख्यालय कुठे आहे रे? सर्वांना माहीत असेल BSFचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. कुठे रे? न्यू दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर समोरचे प्रश्न आहे आपला 26 नंबरच्या प्रश्नाकडे वळू आपण. क्षुल्लक गोष्टीचा. बघा ह्या ठिकाणी आपले 25 प्रश्न झालेले आहे.
कशाचे रे 25 जी केचे प्रश्न झालेले आहे ह्या ठिकाणी. तुम्ही बघितले ह्या ठिकाणी आपण जी केमध्ये करंटचे सुद्धा प्रश्न घेतलेले आहे. हे जे पेपर आहे ना, तुम्ही बघितले जे आपले प्रश्न बनवलेले या ठिकाणी करंटचे प्रश्न आहे. त्याचबरोबर इतिहासचे, भूगोलचे, विज्ञानचे, म्हणजे जवळपास सगळ्याच प्रश्नांचं या ठिकाणी इकॉनॉमिकचे आहे. त्यानंतर बरोबर केंद्रातले काही प्रश्न असे कोणाची नियुक्ती झाली ती राज्य विधिमंडळाबद्दल. तर बघा ह्या ठिकाणी आपण 25 प्रश्न जी केचे बघितले. टोटल किती टाईम झाला बघा, टोटल 14 मिनटं झाले. 14 मिनटात आपण 25 प्रश्न बघितले. आत्तापर्यंत सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मराठी जी के बी के या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आता आपण बघणार का बघणार आहे, तर आपण बघणार आहे जे उरलेले प्रश्न आहे आपले 47पर्यंत, 26 ते 47पर्यंत जेवढे काही हे प्रश्न बनत आहे ते सगळे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू, जे की मराठी व्याकरणवरती आधारित असेल. मराठी व्याकरण कसं रे, दोन्ही सब्जेक्ट इम्पॉर्टंट असतात आपल्यासाठी. जेवढा जी के इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षा सुद्धा एक आपला कोणता सब्जेक्ट मराठीसुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपल्याला मराठीला सोडता कामा नये. चला मराठीचे प्रश्न बघून घेऊ एकदा थोडक्यात फास्टमध्ये. बघा याने मराठीचा प्रश्न आहे, क्षुल्लक गोष्टीचा गवगवा फार या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. म्हण ह्या ठिकाणी दिलेलं आहे क्षुल्लक गोष्टीचा गवगवा फार करणे. तर बघा ह्या ठिकाणी बरोबर काय उत्तर होईल याचं, तर बघा मामूजी मेला आणि गाव गोळा झाला. म्हणजे काय रे, मामूजी मेला आणि गाव गोळा झाला म्हणजेच काय रे, क्षुल्लक गोष्टीचा गवगवा फार असणे. त्यानंतर 27 नंबरचं बघा म्हण दिलेली या ठिकाणी, तिचा अर्थ ओळखायचा आहे. दुभत्या गाईच्या लाथागोड. बघा दुभत्या गाईच्या लाथागोड या म्हणीचा अर्थ काय रे, फायद्यासाठी अपमान सहन करणे आहे ना. एखाद्या ठिकाणी जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असला, तो माणूस चुकीचा जरी असला तरी पण काय रे, त्याचं आपल्याला ते चुकीची वर्तणूक आपल्याला सहन करावं लागत असते. त्यानंतर बघा 28 नंबरचा प्रश्न आहे, कर्तव्यदक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. आपण नाही म्हणत का की मी कर्तव्यदक्ष शिपाई आहे, कर्तव्यदक्ष मी सोल्जर आहे. त्याचबरोबर ह्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तुम्हाला कर्तव्यदक्ष. तर वरील जे तिन्ही शब्द आहे, तर हे तिन्ही शब्द याचे इम्पॉर्टंट आहे, समानार्थी शब्द आहे. कोणकोणते रे, कर्तव्यपरायण, त्यानंतर कर्तव्यतत्परच, त्यानंतर कर्तव्याला जागणारा. म्हणजे काय रे, हे कर्तव्यदक्षचे सगळे समानार्थी शब्द आहे. कर्तव्यपरायण, कर्तव्य तत्परच, त्यानंतर कर्तव्याला जागणारा. म्हणजे याचं उत्तर काय होणार आहे, वरीलपैकी सर्व. त्यानंतर नेक्स्ट बघा रे 29 नंबरचा आहे, लांगू लचालन. बघा लांगू लचालन या शब्दाचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. नवीनच शब्द आहे ना लांगू लचालन. तर बघा लांगू लचालन या ज्या शब्दाचा अर्थ आहे, तर तो शब्द कोणता आहे रे, खुशामत करणे. म्हणजेच काय, लांगू लचालन करणे. आपल्याला नाही का आपण म्हणतो रे काय रे, त्याची चापुलकी करतो, म्हणजे खुशामत करतो त्याची कामं. तर बघा ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, फक्त एवढं लक्षात ठेवा, बाकीच्या गोष्टी जाऊ दे त्या. लांगू लचालन या शब्दाचा जो अर्थ आहे, तर तो कोणता आहे, खुशामत हा आहे. कोणता रे, खुशामत हा अर्थ आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघा, उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. बघा उदार या शब्दाचा समानार्थी शब्द काय होणार आहे रे, तर कंजूस. बघा कंजूस हा या शब्दाचा अर्थ होणार आहे उदार या शब्दाचा विरुद्धार्थी, ऑपोजिट वर्ड्स. कोणता आहे रे, कंजूस या शब्दाचं ऑपोजिट वर्ड कोणता आहे मग, उदार. पर्याय क्रमांक जे आहे तुमचं उदारचं बरोबर उत्तर होणार आहे कंजूस. त्यानंतर समोरचा प्रश्न बघा या ठिकाणी कलागती लावणारा, तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार आहे. बघा कलागती करणारा म्हणजे काय रे, तंटे उत्पन्न करणारा माणूस. खालीलपैकी तुम्हाला वाक्यप्रचार दिलेले आहे, त्यापैकी कोणता बरोबर आहे तो तुम्हाला सांगायचं आहे. तर या ठिकाणी बरोबर काय रे, तर कळीचा नारद. आपण म्हणतो ना रे, काय रे कळीचा नारद तू, म्हणजे काय रे, तंटे उत्पन्न करतो विनाकारण, कलागती करतो, तर त्याला आपण काय म्हणतो, कळीचा नारद. त्यानंतर बघा यानंतर 32 नंबरचा प्रश्न आहे, आकाश आणि वस्त्र असे दोन अर्थ असणारा शब्द कोणता. आकाश आणि वस्त्र. बघा आकाश म्हणजे काय रे, नभ, आणि वस्त्र म्हणजे काय रे, वस्त्र म्हणजे आपण जे कपडे घालतो ते. म्हणजे ह्या दोन्हीचा एकच शब्द आहे. बघा एकच शब्द, यांचा अर्थ वेगवेगळा आहे, पण यांच्या दोन अर्थासाठी एकच शब्द वापरतो. तर तो कोणता आहे रे, तर तो आहे अंबर. कोणता रे, अंबर. अंबर म्हणजेच काय, अंबर म्हणजेच वस्त्र पण होतो, आणि अंबर म्हणजेच काय, आकाश पण होतो. आकाश आणि त्याचबरोबर वस्त्र म्हणजे दोन्ही पण. जसं की माझं नाव आहे काय रे, माझं नाव काय आहे, आकाश. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे 33 नंबरचा, कमतरता, कणकण, वाळवी,
असे अनेकार्थी व्यक्त करणारा शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. म्हणजे याला खोडून घेतो. याचं बरोबर उत्तर अंबर होणार आहे. बघा, कमतरता, कणकण, वाळवी असे अनेकार्थी व्यक्त करणारा शब्द कोणता? तर अनेकार्थी व्यक्त करणारा शब्द कोणता रे? कसर. म्हणजे कसं रे? मला कसर, कमतरता, कणकण, वाळवी हे कसे रे? अनेकार्थी व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यानंतर विकिपीडिया हे काय आहे? विकिपीडिया, आता सांगा बरं का, विकिपीडिया हे काय आहे? 34 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार आहे संगणकीय महाजाल जगातील ज्ञानकोश. काय रे? संगणकीय महाजाल जगतातील ज्ञानकोश. लक्षात ठेवायचं आहे, विकिपीडिया म्हणजेच काय? संगणकीय जगातील महाजाल. बघा, संगणकीय महाजाल जगातील ज्ञानकोश म्हणजेच काय? विकिपीडिया. त्यानंतर 35 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर वरीलपैकी एकही अशुद्ध शब्द नाही, याच्यामध्ये सगळे शुद्ध शब्द आहेत. तथापि हा पण अशाच प्रकारे लिहिला जातो, परंतु अशाच प्रकारे लिहिला जातो आणि सुद्धा अशाच प्रकारे लिहिला जातो. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे रे. रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्द निवडायचा आहे. रिकामी जागा दिलेली, या ठिकाणी ही फिल इन द ब्लँक्स आहे. या ठिकाणी कोणता शब्द येणार? बरोबर पथ येणार आहे, मार्ग येणार आहे, रस्ता येणार आहे का वाट येणार आहे? या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे रे? दहशतवाद्यांच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी काय करावं लागेल रे? वाट काढावं लागेल, पथ, मार्ग का रस्ता? सांगा मला याचं उत्तर फास्टमध्ये कमेंट बॉक्समध्ये. फास्टमध्ये छापायचं आहे माझं उत्तर सांगण्याच्या पूर्वी. 36 नंबर आहे ना. तर बघा, दहशतवाद्यांच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी काय रे? मार्ग काढावा लागतो. त्यानंतर बघा, 37 नंबरचा प्रश्न आहे, हा आंबा प्रत्यक्ष साखरच या विधानातील तुम्हाला उपमा ओळखायची आहे. तर बघा, ह्या ठिकाणी आंब्याला कशाची उपमा दिलेली आहे रे? तर आंब्याला दिलेली आहे साखरेची उपमा. मग या ठिकाणी उपमान कोणतं झालेलं आहे? साखर. हा आंबा जणू काय रे? साखरच. म्हणजे कशाची उपमा दिलेली आहे? साखरेची उपमा दिलेली आहे. प्रत्यक्षात तो आंबा काय साखर आहे का रे? नाही, फक्त काय दिलेली आहे? उपमा दिलेली आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 38 नंबरचा, खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द ओळखायचे. प्रत्यय घटित शब्द ओळखायचा आहे. तर ह्या ठिकाणी प्रत्यय घटित शब्द कोणता बरोबर होणार आहे? तर रमणीय हा जो शब्द आहे हा काय रे? प्रत्यय घटित शब्द आहे. लक्षात ठेवायचे, प्रत्यय घटित शब्द कोणता आहे? मग रमणीय. त्यानंतर पीठ. बघा, या ठिकाणी पीठ, वांगे, झोप हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात? म्हणजे हे शब्द तद्भव आहे, तत्सम आहे का देशी आहे का कानडी शब्द आहे? तर हे शब्द कसे रे? हे देशी शब्द आहे. देशी म्हणजे काय? आपल्याच देशातून याची उत्पत्ती झालेली आहे, भारत देशातून. त्यालाच काय म्हणतो? तर देशी आपण असं म्हणतो. देशी दारू नाही रे, लक्षात ठेवा. देशी, विदेशी. त्याला ह्या ठिकाणी बघा, पीठ, वांगे, झोप या ठिकाणी देशी. काय कमेंट करतात? देशी दारू सर. अरे हो, ती पण देशाची, ती पण आपल्या भारतात बनते, ती पण देशीची. देशी आणि विदेशी, बरोबर लक्षात ठेवायचं. देशी म्हणजे काय? जी गोष्ट आपल्या भारतात बनते ती आपली देशी, आणि विदेशी म्हणजे काय रे? जी बाहेरच्या देशात बनते त्याला काय म्हणतो आपण? विदेशी म्हणतो. चला बस, आपले काय आता 5-6 प्रश्न राहिले फक्त, तेवढे घेऊन टाकू फास्टमध्ये. 40 नंबरचा प्रश्न आहे, याला उरकून घेऊ फास्टमध्ये. बघा, कोबी हा शब्द जो आहे तो कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? कोबी परभाषेतून शब्द आलेला आहे कोबी. तर परभाषेतून म्हणल्यापेक्षा तो हिंदीतून आलेला आहे का कानडीतून आलेला आहे का पोर्तुगीज का इंग्रजी भाषेतून आलेला आहे कोबी हा शब्द? तर हा जो कोबी शब्द आहे ना, तर हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे रे? तर पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे कोबी. मला सांगा, खाकी हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? खाकी बघता, खाकी वर्दी नाही, खाकी हा जो शब्द आहे ना, हा जो आहे फारसी भाषेतला आहे. हा पण लक्षात ठेवा, फारसी भाषेतला शब्द कोणता आहे? हे खाकी. आणि पोर्तुगीज भाषेतला शब्द कोणता आहे? कोबी. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे 41 नंबरचा, या ठिकाणी समास ओळखायचा आहे. नीळकंठ. काय रे? नीलकंठ हा जो समास आहे हा कोणता समास आहे नीलकंठ या शब्दासाठी? तर नीलकंठ ह्या शब्दासाठी समास आहे बहुव्रीही समास जो आहे तो नीलकंठ आहे. बहुव्रीही समास जो आहे आपलं नीलकंठचा समास कोणता होणार? बरोबर, तर पर्याय क्रमांक 2 नंबरचे बहुव्रीही समास म्हणजेच काय रे? नीलकंठ, हे त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर अपमान केल्यास कोणाला राग येत नाही. बघा, अपमान केल्यास कोणाला राग येत नाही या वाक्यास काय करायचं? मला होकारार्थी करायचं आहे. होकारार्थी शब्द करायचं आहे या ठिकाणी.
तर अपमान केल्यास कोणाला राग येत नाही, तर याचं होकारार्थी कशा प्रकारचं होईल रे, तर पर्याय क्रमांक 2 जे आहे ते बरोबर उत्तर होईल. म्हणजेच काय रे, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. काय रे, अपमान केल्यास कोणाला राग येत नाही याचं होकारार्थी काय होईल, हे जे आहे ना हे नकारार्थी आहे, हे नकारार्थी बघा या ठिकाणी नकारार्थी आहे आणि याचं होकारार्थी काय होणार आहे, अपमान केल्यास कोणालाही राग येतोच, प्रत्येकाला राग येतो. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी 43 नंबरचा प्रश्न आहे, मुले घरी जातील वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे. मुले घरी जातील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे रे, तर त्यांचं ती घरी जाते तर काय रे, ते एक स्वार्थ आहे ना, त्याच्यामध्ये स्वार्थी आहे ना. आज्ञार्थी असतं तर एखादी आज्ञा विनंती सल्ला, त्या ठिकाणी आपण काय म्हणलो असतो की आज्ञार्थी म्हणले असतो. आणि विद्यार्थी माहितीच आहे तुम्हाला, विद्यार्थी कशाला म्हणतो आपण, संकेतार्थी जर तर विद्यार्थी काय रे, आज्ञा विनंती सल्ला मागणी हे आज्ञार्थीमध्ये, स्वार्थीमध्ये काय रे, ज्याकीमध्ये मला आंबा आवडतो हे काय रे, स्वार्थी माझ्यासाठी. मुले घरी जातात हे काय स्वार्थ आहे, तर त्याचं बरोबर उत्तर काय होणार आहे, स्वार्थी. हे जे विद्यार्थी आहे ना, विद्यार्थी वाक्याच्या शेवटी कधी पण वाविवे हे प्रत्यय लागते, हे पण लक्षात ठेवा. मराठीत तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्ही या ठिकाणी हे वाचलं असेल की विद्यार्थी वाक्याच्या शेवटी काय रे, वाविवे हे प्रत्यय लागतात. आणि संकेतार्थीमध्ये काय लागतात रे, जर तर. लक्षात ठेवा, हे पण लक्षात ठेवा, जर तर आलं की संकेतार्थी शब्द लागतं, म्हणजे जर तर. लक्षात ठेवा एवढं फक्त. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे आपला 44 नंबरचा. बस आपले काय तयार आहे, 44 45 46 47, बस 4च प्रश्न राहिले फक्त आपले. बघा, आईवडिलांनी मुलांना मायेने वाढवले. आईवडिलांनी मुलांना मायेने वाढवले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. सांगा बरं का फास्टमध्ये कमेंट बॉक्समध्ये. कर्तरी प्रयोग आहे, भावी प्रयोग आहे, काही कर्मणी प्रयोग आहे का संकरित प्रयोग आहे. फास्टमध्ये कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. तर हा कसा आहे रे, कोणता प्रयोग आहे, भावी प्रयोग. कसा रे, तर बघा ह्या ठिकाणी जे आहे या ठिकाणी कर्त्याला पण आणि कर्माला पण प्रत्यय लागलेला आहे. याला पण म्हणजे जवळपास पाहिलं तुम्ही, कर्ता कर्म क्रियापद या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे. मुलांना कर्माला बी प्रत्यय लागलेला आहे आणि कर्त्याला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे. तर आपण भावे प्रयोगात बघतो की कर्त्याला कर्माला प्रत्यय असले तर कोणता प्रयोग होतो, भावे प्रयोग होतो. त्यानंतर बघा 45 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी तुमच्यासमोर. 45 नंबरचा प्रश्न काय सांगतो रे, दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बघा, क्रियापदाचा प्रकार ओळखायचा या ठिकाणी पण. कोणतं क्रियापद आहे, आईने मुलीला लाडू दिला. कोणतं क्रियापद आहे रे, अकर्मक क्रियापद आहे, उभयविध क्रियापद आहे का द्विकर्मक आहे का विधानपूरक क्रियापद आहे. तर हे कोणतं क्रियापद आहे रे, तर हे द्विकर्मक क्रियापद आहे. काय रे, म्हणजे काय रे, आईने मुलीला लाडू दिला. आईने लाडू दिला असं पण म्हणत होते आणि मुलीला लाडू दिला हे पण म्हणत होते. म्हणजे काय रे, दोन प्रकारे ह्या ठिकाणी कर्माचा यूज केलेला आहे, म्हणून हे काय झालेलं आहे रे, द्विकर्मक क्रियापद झालेलं आहे, जे आहे आपलं पर्याय क्रमांक 3 नंबरचं बरोबर उत्तर आहे. लास्ट 2 प्रश्न आता आहे. मला मळमळते. बघा, मला मळमळते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. तर मला मळमळते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती होईल रे, तर पर्याय क्रमांक जे आहे 2 नंबरचं बरोबर उत्तर आहे, चतुर्थी. विभक्ती ओळखायची, जात नाही सॉरी, विभक्ती ओळखायची. मला मळमळते, चतुर्थी, सलाते सलानाते. बघा, चतुर्थीमध्ये कोणकोणते प्रत्यय लागते रे, लक्षात ठेवा फक्त. चतुर्थी विभक्तीमध्ये सलाते सलानाते जेव्हा ते प्रत्यय लागले या ठिकाणी मळमळते, त्यामुळे कोणती विभक्ती होणार आहे रे, चतुर्थी विभक्ती होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, रिकामी जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करायची आहे. ही रिकामी जागा दिलेली आहे तुम्हाला, याच्यासाठी सर्वात अधिक शब्दाची निवड करायची आहे. बघा, गुरुजींनी निबंधासाठी काय रे, गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना काय दिले, कागद वाटले, कागदा वाटले, कागदे वाटले का कागद वाटले. सांगा मला फास्टमध्ये कमेंट बॉक्समध्ये द्यायचं उत्तर. तर बघा, ह्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. गुरुजींनी निबंधासाठी विद्यार्थ्यांना काय वाटले. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे, कागद, कागदे, कागद आणि कागदा. फास्टमध्ये याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर तुम्हाला छापायचं आहे. तर बघा, अशा प्रकारचे आपण अगोदरच किती रे 25 प्रश्न आपण जी केचे बघितले. सर्वांना या ठिकाणी लक्षपूर्वक आहे का, आपण 25 प्रश्न जी केचे बघितले. त्यानंतर जे उरलेले प्रश्न आहे 47पर्यंत हे आपण मराठी व्याकरणचे बघितले. म्हणजे या ठिकाणी कसं रे, तुमचं मराठी आणि जी के आणि त्याचबरोबर करंट अफेअर कसं एकदम परफेक्टमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेतलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय म्हणतात ते व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल बटन प्रेस करा, जेणेकरून मी आता नंतरचा नवीन व्हिडिओ टाकेल त्यानंतर तुम्हाला ते घंटीचे बेल आयकॉन दाबल्यामुळे काय होईल रे, नोटिफिकेशन प्राप्त होईल की मराठी जी के बी के सरांनी नवीन व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला आहे. तर अशा प्रकारे आपले व्हिडिओ या ठिकाणी संपतो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.